खरं म्हणजे मी कालच आपल्याला भेटणार होतो, पण काल संध्याकाळी उशिरापर्यंत अधिवेशन चाललं. हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. एकूणच या अधिवेशनाकडे जर आपण पाहिलं तर पाचवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता. हताश आणि निराशावादी असा हा अर्थसंकल्प. ज्या ज्या गोष्टी यांनी थापा वाच्यता झालेली नाही, ही अस्वस्थता लपवणारं हे अधिवेशन होतं, अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये गोष्टी सांगितल्या होत्या. विशेषतः जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा 100 दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता. मला वाटतं तो संकल्प आपल्याकडे असेल, कारण आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता. आता त्यांनी जे म्हटलं होतं की प्रत्येक आराखड्याला 100 दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या फडणवीस यांच्या सूचना. किती सूचना कोणत्या आराखड्याला दिली कल्पना नाही. कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी करत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच सुरू आहेत. हमी भाव मिळतच नाहीये. हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी झाली. त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील, कापसाची असतील, सोयाबीनची असतील, ही बंद करण्यात आली. वन विभागाने परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होतं. या सगळ्या 100 दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमक्या आहेत याच्याबद्दल बोलण्यात आलं किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आली. त्याच्या पलीकडे म्हणजे ही त्यांचा संकल्प जो काही होता करणार तो तर कुठे दिसलेलाच नाहीये. पण 100 दिवसामध्ये काय काय घडलं काल हर्षल यांनी छान लेख लिहिलेलाच आहे. पण एकूण महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर एक बीडच्या सरपंचांची हत्या झाली. त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली. स्वारगेट बलात्कार प्रकरण घडलं. भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येतात आणि त्याच्याबद्दल कुठेही हे म्हणजे मुंबईचा रस्ता घोटाळा आपल्या माध्यमातून सुद्धा हा जनतेसमोर आलेला आहे. म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोदकाम केले गेलेलं आहे. मोबिलिटी ऍडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय, कोणाला दिलाय, किती दिलाय, त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दालनामध्ये. पण त्याचं निष्पन्न काय, नेमकं पुढे काय होणार आहे, त्याच्यावरती तुम्ही एओडब्ल्यूची चौकशी करणार आहात का, हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे, कोणाच्या खिशात गेला, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट मिळाली, या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समाधानकारक उत्तर अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाली नाही. बरं, कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाही. लाडक्या बहिणीला 21 रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही. कधी देणार, काय देणार याच्याबद्दल कुठे काही नाही. उलट लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते, त्यांची कागदपत्र तपासली जाणार. म्हणजे तुम्ही मतं घेताना सरळ जे काय करायचं ते केलं आणि आता माझ्या बहिणींना तुम्ही या तपासणी करणार, तुमची कागदपत्र तपासा, पण त्याच्यापेक्षा नको ती योजना असं म्हणण्याची वेळ या बहिणींवरती येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर कोर्ट तर सापडला, पण किती दिवस आत राहिला आणि त्याला शिक्षा काय होईल याच्याबद्दल काही नाहीये. सोलापूरकर अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे, त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाहीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सुरूच आहेत. नागपूरमध्ये दंगल झाली, मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूरमध्ये जातीय दंगल झाली. खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात केविलवानं, तारेवरची कसरत त्यांना करायला लागते. पण त्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाचे जे काही कोंब फुटलेले आहेत नको तिथे त्या खुर्चीसाठी, ते कोंब अजून काही जात नाहीये आणि ते त्यांना छळतात की काय, हा एक सगळा मोठा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांनी पडला असेल की अरे यांना सगळं घेऊन सुद्धा हे असे का वागतात. आता काल जयंत पाटलांनी एक चांगलं सांगितलं की या अधिवेशनाचा फलित काय, अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने
आपल्याला मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या कानाकोपऱ्यात देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या कानात आणि प्रत्येकाच्या मुखात गुणगुणलं जाते ते गाणं काय तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या मनात ते गाणं आता उलटंय. हे गाणं एक चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं, राज्याला मिळालं, हे या अधिवेशनाचे फलित मानावं लागेल. आणि जयंत पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरीपासून तांबरापर्यंत, बाकी काहीच नाही. तर अशा या अधिवेशन हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यातनं नेमकं आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. या गोष्टी आपण आपल्या समोर दिसत असताना आणखीन एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा माज. मला नाही वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा माज कसा दाखवत आहे आणि आम्हाला काही बोलू कसं दिलं जात नाही. आमच्या लक्षवेधिकांत भास्करराव जाधवांनी तो तर सरळ आरोपच केलेला आहे लक्षवेधीबाबत. आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षांना दाद मागायला जावं लागतं. नंतर मी विधान परिषदेचा सदस्य आहे, अनिल परब आहेत, मिलिंद आहे. मला नाही वाटत कारण माझ्यापेक्षा अनिल परब जास्त सिनियर आहे. गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही. तर असे हे अनेक विषय आहेत, बोलायला गेलं तर खूप आहे. ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलू दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीटनेटकेपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नसती. बरं, हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन. म्हणजे एका बाजूला जे काय ते आपली मराठी म्हणे ना, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, तशी या सरकारची गत झालेली आहे. वारेमाप घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाहीये. म्हणजे काही थापा मारा, जनतेला काही कसे फसवा, जनता आपली भोळी भाबरी आहे, आपल्याला मत देईल, आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची, मग वेगवेगळे कायदे आणायचे. सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिरडून टाकायचं. ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार, यांना जमू शकत नाहीये. आता आणखी एक गोष्ट मला बरं वाटलं जरा की ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे, एसएनसी ही शिवसेना मी मानतच नाहीये. एसएनसी हा एक गट आहे, त्याच्यामुळे त्या एसएनसी गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काही बोलत नाही. शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं, उद्धव ठाकरेंनी मत दिलं, तर हा सत्ता जिहाद आहे. आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोंबलत फिरत होते, जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत, ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय, त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे. कारण आता ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे. 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे. हे काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे. म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे. वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे. पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाण टप्पू आहेत, ज्याचा उल्लेख अनिल परब यांनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये केलाय, ते सुद्धा आता टोपी घालून कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय. एकूणच मी जे 1-2 वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता, तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आता त्यांचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये. मला फक्त चिंता अशी आहे
की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार, मंगळसूत्र यांना देणार याला, आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार? आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे? जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली, मग ती लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल, आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते, ते थापा मारल्यानंतर यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही. म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो, अशा पद्धतीची वक्तव्य आहेत. तर तसं ही सौगातची काय आहे, सौगात सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे का नंतर सुद्धा राहणार आहे, हे सुद्धा भाजपने एकदा जाहीर करावं. आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं. त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाहीये. नाही ऐका, विषय कसाही असला तरी ज्या विषयाशी माझा संबंध नाही आणि ज्याच्या माझ्याकडे काही माहिती नाही त्या विषयात मी बोलत नाही. तुम्ही सौगाते मोदीवरती बोला, सौगाते सत्तेवरती बोला. मोदी के तहत 32 लाख परिवार तक, अल्पसंख्यक परिवार तक भारतीय जनता पार्टी पहुंचने की शुरुआत उन्होंने कर दी है, क्या कहना है? अभी जैसे मैंने कहा कि अभी भाजपा ने एक बार ऐलान करना चाहिए कि उन्होंने हिंदुत्व को आखिर छोड़ ही दिया. फिर इतने सालों तक जो हिंदू मुस्लिम उन्होंने लड़ाई और कुछ लोगों की तो जान भी गई, बुलडोजर चलाए गए, तो उनके घर पर ये सौगात लेके कौन जाने वाला है, ये भी उन्होंने वो भी जाहिर करना चाहिए. जब मुझे मतलब जो मेरी शिवसेना एक ही है, दूसरी है वो गद्दार सेना है, उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है. तो जब शिवसेना को मुस्लिम समाज ने भारी मतदान किया तब इन्होंने एक ऐसी अफवाह फैलाई कि ये सत्ता जिहाद है. तो अब ये सत्ता है क्या सौगात सत्ता ले तो दूसरा क्या है? ये सत्ता पाने के लिए कुछ भी कर सकते हैं और इसका एक उदाहरण है. लहू में भीगी हुई है सौगाते मोदी और 100 चूहे खा के दिल्ली चली हज को, ये प्रकाश अंबेडकर ने कहा है. तो उन्होंने कहा, मैंने आज जो कहा मुझे कहने तो मैंने कहा नाही. माझं मत आता असं आहे की आता हनुमान जयंती येते, मग रामनवमी येईल, मग त्यावेळेला भाजपचा बहुसंख्याक सेल असा काही आहे का? जसं अल्पसंख्याक सेल आहे तसा बहुसंख्याक सेल जर असेल तर त्या सेलमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का? कारण ही भाजपाकडनं भेट जाते, भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशातली ही भेट जाते आहे. आणि मग तसं त्यांनी सांगितले की बैसाखीला हे वाटणार आहेत, चांगली गोष्ट आहे, ईस्टरला वाटणार आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. हे सौगाते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची, त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांची जीव जातात, घरं जाळली जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते, त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार. आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काही दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इफ्तार पार्टी वगैरे केली असं मी ऐकलं, खरं खोटं मी काय बघितलं नाही. अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीने विरोधी पक्ष नेतेपदासाठी प्रस्ताव दिला होता. काल अखेरच्या दिवशी भूमिका जाहीर अशी करण्यात आली की मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उपाध्यक्षांच्या बाजूची खुर्ची काही काळ मोकळी ठेवावी लागेल आणि विधानसभा अध्यक्ष जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. विधानसभा अध्यक्ष असं म्हणताय की या प्रकरणामध्ये ही घाई करणार नाही. म्हणजेच काय की यालाच सत्तेचा माज म्हणतात. राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला की जेव्हा महामहिम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझं सरकार हा एक उल्लेख असतो. आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दाबता आहे हे
त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले. आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत, कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली. राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता, काय आम्ही अपेक्षा कोणाकडनं करायची. पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला. निदान एक चांगला सुसंस्कृत माणूस आहे, त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयाने याच्यात आता हस्तक्षेप केला पाहिजे, की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय 6 महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही, तिकडे निवडणूक घ्यावी लागते, तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकामं ठेवू शकता, हा एक विषय आहे ना. आणि असं कुठेही कालच संविधानावरती चर्चा झाली, तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहेत ना, संविधानात्मक पद आहे ना का नाहीये. तर त्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्याच्यात काय अटी तटी शर्ती किंवा कायदा नियम असं काही नाहीये. विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि या पूर्वीचे दाखले सुद्धा आहेत. उद्धवजी, महायुतीचे सर्व आमदार असं म्हणतो आहे की पुरेसं संख्याबळ विरोधी पक्षामध्ये आमदारांचं नाहीये. लोकसभेमध्ये असं कुठे म्हटलेलं नाहीये. 10 वर्ष हे पद रिक्त होतं, कारण आवश्यक लोकसभेत कदाचित असू शकेल, पण विधानसभेमध्ये असं कोणताही कायदा कानून नाही. आणि एक मिनिट, जर संख्याबळाचं जर का काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी तसं लिहून द्यावं. सौगाते सत्ता. और दूसरी तरफ कह रहे हैं कि मुसलमानों को सड़क पर नमाज नहीं पढ़ना है यूपी में, वही चीज महाराष्ट्र में भी लागू करें. तो दो तरह की स्थिति है, क्या कहेंगे इस पर आप? इसलिए तो मैंने कहा ना, एक तो उन्होंने जाहिर करना चाहिए कि उन्होंने आखिर हिंदुत्व छोड़ ही दिया, और नहीं तो ये सब नौटंकी है. ये तो नौटंकी है, सिर्फ सत्ता हासिल करने के लिए. जैसे अभी बिहार की इलेक्शन आ रही है, उनके साथ नीतीश कुमार है, तो क्या जवाब देंगे वो? नीतीश वहां बिहार में करके दिखाओ नहीं. एक तो उनको आप सौगात दे दो, नहीं तो बिहार में भी कहो कि हम नमाज नहीं पढ़ने की, कुछ तो करो. निर्मला सीतारामन पर कटाक्ष किया है चावला ने, और उसको दूसरा सबक भेजा गया मुंबई पुलिस द्वारा. बघा, आता मी काय त्याचं वकीलपत्र इकडे घेऊन बसलो नाहीये. जे त्यांनी केलं, मला जे बोलायचं ते मी बोलतो. सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही, हेच त्यातून दिसतंय. आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल, तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला, तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही. पुढच्या काळात राज्य सरकार कुणाल कामरांच्या त्या एकूण विडंबन गीतामुळे जो काही वाद निर्माण झाला, कदाचित महाराष्ट्रात असे कार्यक्रम सादर करण्यास त्यांना बचाव केला जाऊ शकतो अशा काळात. आणि तसंच जेव्हा ते मुंबईत येतील, त्याच्या चौकशीला सामोरं जाऊ शकतं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांना तोड देऊ शकतं. तर अशा वेळेस शिवसेना युबीटी कुणाल कामरांच्या शिवसेना युबीटी नाही, शिवसेना एकच आहे. दुसरी ती गद्दार सेना आहे. मी उघड म्हणतोय, ती गद्दारांची सेना आहे. तिला आणि तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्यात शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही. ती गद्दार एसनशी सेना आहे. या एसनशी सेनेने ह्या सगळ्या गोष्टी. बरं, मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला? ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं, पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे एसनशी जे काय आहे, एसनशी त्यांनी काय करायचं ते करू दे, ती गद्दार सेना आहे. पण एसनशीची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसनशी गद्दार आहे. एक मिनिट, सत्य हे सत्यच असतं. इतके वर्ष अख्खी गावागावात 50 होते एकदम होते गावकरी त्यांच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलावरती पण लिहिलेलं होतं त्यांनी. मी आता जे बोललो ते फार महत्वाचं आहे. ते हे करतील. एक तर हा निरर्थक संकल्प, ज्यातनं महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीये. स्वतः मी म्हटलं जसं 5वी बहुमत मिळवलेलं अस्वस्थ सरकार आहे. आणि त्याच्यानंतर सौगाते सत्ता
हा देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बाकी गद्दार बिद्दार फडतूस प्रश्न आहे. तर 14 ते 7 या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ते जे काय करतायत हा सुद्धा मग सत्ता जिहाद आम्ही मानायचा का, याच्याबद्दल त्यांनी म्हटलं पाहिजे. आणि मग तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचे आरोप करताय. आम्ही तर आमच्या कामाने आणि आमच्या कर्तृत्वाने जर का समाजाची मतं, मुस्लिम समाजाची मतं आम्ही मिळवत असू, इतर समाजाची मतं मिळवत असू, तर तुमच्या पोटात धोक्याचं कारण काय. आजपर्यंत तुम्ही धार्मिक विष पेरत आलात. आता ज्या धर्मामध्ये तुम्ही विष पेरलं त्या धर्मामध्येच तुम्ही घरोघरी जाऊन अन्न पदार्थ देताय. तर काय तुमचं नेमकं काय, तुम्हाला त्यांना विष द्यायचंय का अन्न द्यायचंय हे तरी तर सांगा. खुर्चीसाठी कोण फुटलेत काही जणांना तुम्ही बघू शकता त्यांच्या पुढे मी कसं सांगतो. हे म्हणूनच आता काय बोलायचं की सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदर ठेवून ते खूप चांगली झाडाझडती खूप घेतात. जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते, पण नंतर काय झालं तुम्ही बघितलं. त्याच्यामुळे जोपर्यंत निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघतंय, म्हणजे सुप्रीम कोर्ट हे नोंदवतंय, तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर आमच्या बाबत सुद्धा तो काय निकाल, कारण निकाल तर लागला पाहिजे, काय असेल तो असेल. सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहे त्यानुसार निकाला लागलाच पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाने जर का याची दखल घेतली असेल आयाराम गयारामची, तर त्या आता आयाराम गयारामची मंदिरं बांधली जात आहेत सत्ता पद देऊन, ती मंदिरं तोडली पाहिजे. त्याच्याकडनं एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील. बघा तुम्ही. अजूनही आता मला माहिती नाही, कारण काही बातम्या आपण विसरून जातो. आता असा जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला पटकन तुम्ही सांगा, कोणत्या शाळेमध्ये त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला, तर कोणत्या गावातून नक्की नक्की ना आहे ना. म्हणजे एक क्षण तुम्ही पण गोंधळात पडला ना की खरंच बदलापूरचा. आता तुम्ही काय म्हणाला आपटेची शाळा, आपटे कुठे आपटे कुठे. तेव्हा जे काय काऊर उठलं होतं अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर की हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का, तर आज ते संचालक कुठे, त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये. तसंच कोरटकर बद्दल तुम्ही किती ओरडणार. 2 दिवस ओरडाल, पण अटक केली. आता तो कोणत्या तुरुंगात आहे, काय करणार, त्याला किती दिवस. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हातून मातून चाललेल्या. सोलापूरकर कुठे, सोलापूरकर कुठे, जो महाराजांची उघड एवढी बदनामी करतोय. म्हणजे गद्दाराचा अपमान तुम्हाला सहन होते, त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता, त्याला 2-2 समन्स पाठवताय. सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत. तुम्हाला अधिकार काय कामरावरती कारवाई करण्याचा. म्हणजे तुम्ही कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा. खंडोजी खोपड्याचा कोणी अपमान केला तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार, आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोर पोलीस घेणार. हे जे काय ढोंग आहे ना, हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेले हे अस्वस्थ सरकार आहे. त्यांना कळतच नाही यांची खुर्ची कोण तरी खेचेल, कोणाचे लागेबांधे कोणाची आहेत, नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली, या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत नाहीये. त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्लाय मला माहिती नाहीये, त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल बोलायचं बघा. त्याच्याबद्दल आता रायगडावरची वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा जे काही स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे.
आणि काहीतरी कमिटी नेमा, काय वाटेल ते करा, ठेवायची ते ठेवा, उकडायची ते उकडा, परंतु त्याच्यावरनं एवढी पेटवापेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातलं शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही, हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे. संपूर्ण राज्यांनी सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे की हे कुत्र्याच्या समाजा वगैरे ह्याच्यावरनं भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे, ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो, त्या जलपूजनाचं काय करायचं, त्या स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही, छत्रपतींचं स्मारक कधी करणार, हा प्रश्न कोणी कोणाला विचारत का नाहीये. मोदींना तुम्ही काही स्मरण वगैरे करून देणार आहात? मी कोण बाबा मोदींना स्मरण करून देणार? पत्र पाठवतो. नाही, आता हे परत आहे की छत्रपतींच्या स्मारकाबद्दल स्मरण करून द्यावं लागतं, हे याच्यासारखं दुर्दैव काय, आणि हे काय कोणाला हिंदुत्व शिकवत आहे. नाही, आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यांना छत्रपतींच्या स्मारकाबद्दल काय पडलेलं नाहीये ते सोलापूरकर आणि कोरटकरला काय अटक करणार, कोश्यारीना काय कारवाई करणार, कोश्यारी सर आपने सत्ता की आपका जिक्र किया, सत्ता जिहाद नहीं, सौगात है सत्ता. इसका पूरा डिटेल दूसरे का लिख के आएंगे. घर घर जाकर अनाज दे रहे हैं। घर घर में आज तक वो जहर दे रहे थे, अब जाके अनाज दे रहे हैं, अच्छी बात है, लेकिन भाजपा ने अभी ऐलान करना चाहिए कि उन्होंने आखिरकार हिंदुत्व छोड़ ही दिया और अब उनको कोई अधिकार नहीं रहा. जो मेरे ऊपर आरोप लगाते हैं या मेरी आलोचना करते थे कि उद्धव ठाकरे ने हिंदुत्व छोड़ा, भाजपा को कोई अधिकार नहीं रहा है, आखिरकार उन्होंने भी हिंदुत्व छोड़ दिया है. तो आगे जाकर देखते क्या सर होता है. विधानसभा लोकसभा चुनाव में नारा था एक है तो सेफ है, और अभी एक है तो सेफ है, बटेंगे तो बटेंगे, आपका मंगलसूत्र चुराएंगे. तो अभी अगर भाजपा ने भी हिंदुत्व छोड़ दिया है तो हिंदू सेफ है या नहीं है. और जो यहाँ अपने आप को हिंदुत्व के रक्षक मानने वाले जो लोग हैं, उनकी मुझे तस्वीर देखनी है कि वो कैसे जाते हैं घर घर में और मस्जिद में जाकर कैसे वो सौगात देते. ठीक है सर.